निफाड तालुक्यातील विंचूर परिसरात नाशिक ग्रामीण पोलीस व विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांच्या पथकाने संयुक्त कारवाई करत 701 ग्रॅम एमडी म्हणजेच मॅफेड्रॉन अंमली पदार्थ जप्त केला आहे। या प्रकरणात याकूब खालीम मोमीन राहणार विंचूर आणि संदेश अंबादास फाळके वय 35 राहणार मरळगोई तालुका निफाड दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून गोपनीय माहितीच्या आधारे लासलगाव पोलीस ठाणे हद्दीत जानेवारी रोजी लासलगाव पोलीस स्टेशन हद्दीतील विंचूर या ठिकाणी एक व्यक्ती हा NDPS अंतर्गत येणारा पदार्थ विक्रीसाठी येणार आहे या संदर्भातली माहिती माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक यांना व आम्हाला प्राप्त झाल्यानंतर एक संयुक्त पथक बनवून त्या ठिकाणी व्हेरिफिकेशनसाठी पाठवण्यात आलं। त्यामध्ये जो व्यक्ती आहे याकूब खालीम मोमीन याच्या कब्जामध्ये साधारणतः 315 ग्रॅम MD हे त्याच्या स्कूटीमध्ये आढळलं। त्याचबरोबर त्याची घरझाडती घेतली असता त्यामध्ये 386 ग्रॅम MD हे त्याच्या घरामध्ये मिळून आलं। साधारणतः टोटल 701 ग्रॅम MD पावडर तिथे मिळालेली आहे। वरिष्ठ अधिकारी ही घटनास्थळी जाऊन त्या संदर्भातील पूर्ण कारवाई करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये साधारणतः 50 लाख रुपये किमतीचा हा MD पदार्थ हा त्याच्या कब्जामधून मिळून आलेला आहे। पुढील कारवाई लासलगावचे प्रभारी अधिकारी करत आहेत। झिरो टॉलरन्स NDPS या बाबतीमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोहीम सुरू आहे। NDPSच्या कोणत्याही पदार्थ जर कुठेही आढळले या बाबतीमध्ये कडक कारवाई ही करण्यात येत आहे। वेगवेगळी पथकं निर्माण करण्यात येत आहेत आणि याचाच एक कडी म्हणून ही कारवाई आहे। या कारवाईमुळे निश्चितपणे NDPSचा झिरो टॉलरन्स या मोहिमेला यश मिळेल, बळ मिळेल।